नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले जे विटा बनवणारे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण एक जबरदस्त सोल्युशन घेऊन आलोय। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की ज्या विटा बनवण्यासाठी जो चिखल करायला लागतो ते पहिलं काय करायचे लोक की पायाने चिखल करायचे, पण आता जसा जमाना बदलला, टेक्नॉलॉजी वाढली, तशाप्रमाणे आपलं मशीन जे आहे 35 पेक्षा जास्त अटॅचमेंट देणार हे मशीन हे आपल्याला वीट भट्टीचा चिखल करण्यासाठी कसं चालतं याचा लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवणार आहे। आपल्या शेतकरी बांधवांनी ते यूज केलेला आहे, त्यांचा नक्की यामध्ये काय फायदा झालेला आहे याचं तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करू। शेतकरी मित्रांनो, हेच ते आपलं मशीन आहे जे की रेग्युलर आपण म्हणतो त्याला सबसिडीला पात्र आहे। गव्हर्नमेंटची 50% सबसिडी या मशीनला आपल्याला मिळते। हेच मशीन आहे आपल्या वीट भट्टीसाठी चालतं। यामध्ये काय की आपले हे जे चाकं आहेत हे चाकं काढून त्या जागी आपल्याला रोटर जोडायचं आहे आणि रोटरच्या कडेने आपली गोल लोखंडी चाकं आहेत जी की तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहेत। ती लोखंडी चाके ह्याला जोडायची आहेत। त्यानंतर चिखल करण्यासाठी याची चांगल्या प्रकारे मदत होते। तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण चिखल करण्यासाठी आपल्या या मशीनचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो आणि बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांनी याला पसंती सुद्धा दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांचा पहिला बराच वेळ जात होता यामध्ये चिखल करण्यासाठी। बऱ्याच ठिकाणी आपल्याला पायाला सुद्धा त्रास होत होता। हा त्रास कमी करण्यासाठी या मशीनचा आपण एक नवीन डेव्हलपमेंट केलेली आहे, त्यामध्ये शेतकरी बांधवांनी त्याला पसंती दिली आहे। ही मशीन जर तुम्हाला बुक करायची असेल, ऑनलाईन बुक करायची असेल, लाईव्ह डेमो बघायचा असेल तर लाईव्ह डेमोसाठी तुम्ही इकडे कंपनीला भेट देऊ शकता आणि या मशीनला ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता। स्क्रीनवर जो नंबर देतो त्यावर कॉन्टॅक्ट करून आपल्या मशीनला तुम्ही बुक करून आपल्या होम डिलिव्हरी घेऊ शकता आपल्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपलं हे वीट भट्टीसाठी एक चांगल्या प्रकारे काम करणार हे मशीन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला पुढे कोणता व्हिडिओ पाहिजे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत। जय जवान जय किसान।